नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या विषयाच्या अंतर्गत सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया या प्रकरणाच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत आणि त्यामध्ये भारतातील ज्या प्रशासकीय सुधारणा आहेत त्याविषयी आपण माहिती घेत होतो. मागील भागामध्ये आपण प्रशासकीय सुधारणांचा भारतातील संदर्भ काय आहेत तो आपण जाणून घेतला. त्याचबरोबर प्रशासकीय सुधारणा म्हणजे काय ते देखील आपण जाणून घेतलं. प्रशासकीय सुधारणा म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेची संघटनात्मक रचना आणि कार्यपद्धती यात विधायक असं परिवर्तन घडून आणण्याची जी प्रक्रिया असते त्याला प्रशासकीय सुधारणा असं म्हणतात. मग भारतीय प्रशासनाच्या संदर्भामध्ये जे प्रमुख दोष आहेत ते दोष आपण जाणून घेतले. त्यामध्ये सर्वसाधारण आपण बघितलं की लोकप्रशासनातील सदोष अशी कार्यपद्धती, लोकप्रशासन संघटनेत नोकरशाही प्रवृत्तीचा वाढता असा प्रभाव, सनदी सेवकांमध्ये लोकसंपर्क सहानुभूतीचा अभाव, प्रशासकीय यंत्रणेत सौजन्यपूर्ण वर्तनाचा अभाव, लोकप्रशासनातील वाढता भ्रष्टाचार व लालफितीचा कारभार असेल त्याविषयी आपण माहिती घेतली. त्याचबरोबर लोकप्रशासनातील विलंबकारी कार्यपद्धती, लोकप्रशासनातील वाढता राजकीय प्रभाव आणि वशिलेबाजी, सनदी सेवक, प्रशासक व लोक यांच्यातील सामाजिक अंतर असेल, प्रशासकीय यंत्रणेतील नियमांचं अवडंबर असेल, दप्तर दिरंगाई, लालफितीचा कारभार, पारदर्शकतेचा अभाव आदी गोष्टींविषयी आपण माहिती घेतली मागील भागात. मग आता हे जे दोष आहेत प्रशासकीय यंत्रणेतील, हे जे दोष आपण ज्यांची चर्चा केली होती, हे दोष दूर करणं हे आपल्या देशाच्या सरकारपुढील एक मोठं असं आव्हान होतं. प्रशासकीय सुधारणेचे प्रमुख उद्दिष्ट लोकप्रशासनाच्या संघटनेतील वरील ह्या दोषांवर मात करून ती संघटना लोकाभिमुख बनवण्याचा प्रयत्न करणं हे महत्त्वाचं होतं. आणि मग त्या दृष्टीने काय करता येईल याचा विचार करणं गरजेचं होतं. प्रशासकीय सुधारणेच्या संदर्भात काही मग महत्त्वपूर्ण असे प्रश्न निर्माण होतात आणि ह्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न आपल्याला त्यामध्ये झालेला दिसतो. मग त्या अनुषंगाने लोकप्रशासनातील सुधारणेच्या संदर्भात पण काही महत्त्वाचे जे प्रश्न निर्माण होतात त्याची आपण चर्चा करूया. यामध्ये आपल्याला असं एक दिसून येतो, हे दोष घालवायचे असतील तर पहिल्यांदा या शासकीय यंत्रणेचं पुनर्संघटन कोणत्या प्रकारे करण्यात यावं हा एक खरं तर प्रशासकीय सुधारणेच्या आधी एक निर्माण झालेला प्रश्न म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर लोकप्रशासनाच्या संघटनेची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने तिच्या कार्यपद्धतीत कोणते बदल घडवून आणावेत हेही एक महत्त्वाचं होतं. लोकप्रशासनाच्या विविध अभिकरणांमध्ये चांगला समन्वय साधण्यासाठी कोणत्या उपायांचा अवलंब करावा ही गोष्ट देखील महत्त्वाची होती. लोकप्रशासनातील उधळपट्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणकोणते उपाययोजना करावे, त्याचबरोबर प्रशासनातील सनदी सेवकांमधील भ्रष्टाचार व लाचलुचपत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या मार्गांचा अवलंब करावा लागेल हेही तितकंच महत्त्वाचं होतं. तसेच लोकप्रशासनाच्या संघटनेतील नोकरशाही ह्या वृत्तीला आळा कसा घालावा, लोकप्रशासनातील नोकरशाहीचा प्रभाव कसा कमी करावा आणि लोकप्रशासन नागरिकांना अधिक उत्तरदायी बनवण्यासाठी कोणते उपाययोजना करता येतील, तसेच लोकप्रशासनाविषयी असलेल्या नागरिकांची गऱ्हाणी कशी दूर करता येईल आणि या प्रशासनामध्ये लोकप्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील आदी महत्त्वपूर्ण प्रश्न या प्रशासकीय सुधारणेसाठी निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि मग त्यातूनच भारत सरकारने काही महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्याचे निश्चित केलं. प्रशासकीय सुधारणेच्या संदर्भात उपस्थित झालेले हे जे सगळे प्रश्न आहेत की ज्यातनं प्रशासकीय सुधारणा घडवून आणता येईल त्या दृष्टीनं भारत सरकारची वाटचाल ही किती अवघड होती याची आपल्याला सहज कल्पना येते. सरकारला देखील या गोष्टीची पूर्ण जाणीव होती आणि त्यामुळे त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच त्या दृष्टीने काही जोरदार असे प्रयत्न सुरू केलेले दिसतात. प्रशासनात
सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने इसवी सन 1947 पासून निरनिराळ्या समित्या, आयोग यांच्या नेमणुका केल्या होत्या आणि त्यांनी केलेल्या विविध शिफारशींची अंमलबजावणी करण्याकडे लक्ष पुरवलेलं दिसून येतं. प्रशासकीय सुधारणेची ही प्रक्रिया अजूनही आपल्याला सुरू असल्याचे दिसून येते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून केंद्र सरकारने प्रशासकीय सुधारणांसाठी नियुक्त केलेल्या काही महत्त्वाच्या समित्या, आयोग यांची आपल्याला माहिती घेता येईल. जसं उदाहरणार्थ केंद्र शासन पुनर्रचना आयोग असेल, रिचर्ड टॉटेनहॅम 1945ला, सचिवालय पुनर्संघटना समिती असेल ज्याचे प्रमुख गिरिजा शंकर वाजपेयी होते, 1947ला ही समिती केली होती. केंद्रीय वेतन आयोग, वरदाचारी हे त्याचे प्रमुख होते 1946ला. शासन यंत्रणेतील पुनर्संघटना गोपालस्वामी अय्यंगर 1949ला. लोकप्रशासनावरील अहवाल A.D. गोरवाला 1951 साली. राज्य उपक्रमांच्या कार्यक्षम संचालनाला विषयीचा अहवाल A.D. गोरवाल यांनी दिलेला होता 1951 साली. त्याचबरोबर भारतातील लोकप्रशासन सर्वेक्षणाचा अहवाल हा एक महत्त्वपूर्ण होता. पॉल H. ॲपलबी हे त्याचे प्रमुख होते 1953ला. त्यानंतर रेल्वे भ्रष्टाचार चौकशी समिती 1955ला, J.B. कृपालनी हे त्याचे प्रमुख होते. सरकारच्या औद्योगिक व व्यावसायिक उपक्रमांच्या विशेष संदर्भात भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेचं पुनर्परीक्षण 1956 साली झालं आणि पॉल H. ॲपलबी हे त्याचे प्रमुख होते. केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा, जगन्नाथ दास हे त्याचे प्रमुख होते 1957 साली. त्याचबरोबर समाज विकास योजना आणि राष्ट्रीय विस्तार सेवा यांच्या अध्ययनासंबंधीच्या गटांचा अहवाल बलवंतराव मेहता समिती 1957 साली होती. भारतीय व राज्य प्रशासकीय सेवा आणि जिल्हा प्रशासनाच्या समस्या या संबंधीचा अहवाल V.T. कृष्णमचारी यांनी दिलेला दिसून येतो 1962 साली. भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीचा अहवाल के. संथनम हे त्याचे प्रमुख होते 1964 साली. त्यानंतर पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग 1966 ते 70. त्यानंतर तिसरा वेतन आयोग रघुवीर दयाल हे त्याचे प्रमुख होते 1970 साली. भरतीविषयक धोरण आणि निवड पद्धती यावरील समिती D.S. कोठारी हे त्याचे प्रमुख होते 1976 साली. आर्थिक प्रशासन सुधारणा आयोग L.K. झा हे त्याचे प्रमुख होते 1983 साली. चौथा वेतन आयोग सिंघल हे त्याचे प्रमुख होते 1986 साली. पाचवा वेतन आयोग पंडियन 1994 साली. खर्च सुधारणा आयोग गीता कृष्ण 2001 साली. त्यानंतर सहावा वेतन आयोग 2006 साली. त्यानंतर सातवा वेतन आयोग 2016 साली. असे वेगवेगळे आयोग, समित्या, त्यांचे अहवाल, शिफारशी ह्या माध्यमातून स्वतंत्रोत्तर भारतामध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून अनेक वेगवेगळे प्रयत्न आपल्याला त्याचे झालेले दिसून येतात. मग यातल्या काही जे महत्त्वपूर्ण अहवाल आहेत, ज्या प्रशासकीय सुधारणा आहेत, त्यांची आपल्याला सविस्तर अशी माहिती घ्यायची आहे. पण त्याआधी प्रशासकीय सुधारणांची जी पूर्वपीठिका होती, हेच झाले स्वातंत्र्यपूर्व काळात जे प्रयत्न झालेले होते. म्हणजे आपण जे बघितले ते स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने केलेले प्रयत्न होते. पण मुळात आपण सुरुवातीच्याच पहिल्याच प्रकरणात बघितलं की भारतीय प्रशासनाला जो ब्रिटिशकालीन वारसा आहे, ब्रिटिश शासनाचा भारतीय प्रशासनावर जो प्रभाव आहे आणि त्यामुळे स्वतंत्रोत्तर भारतात आपण प्रशासकीय संरचनेमध्ये फारसे बदल न करता ती पद्धत आपण बऱ्यापैकी त्यातले खूप काही गोष्टी स्वीकारलेल्या आहेत, ज्याची चर्चा आपण केलेली आहे. मग ब्रिटिश प्रशासनाच्या काळामध्ये ह्या प्रशासकीय सुधारणांना काही झाल्या का स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, आणि मग त्याचा संदर्भ हा स्वातंत्र्योत्तर भारतीय प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सनदी सेवेमध्ये या सुधारणांना महत्त्व काय आलं आणि कोणत्या सुधारणा झालेल्या आहेत, अशी ही सर्व चर्चा आपल्याला करायची आहे. मग ब्रिटिश काळामध्ये किंवा वसाहतवादी भारतात या प्रशासकीय सुधारणांची एक प्रकारची तयारी वेगवेगळ्या समित्या, अहवाल, आयोगातून झालेली आपल्याला दिसून येते आणि त्याची ही एक पूर्वपीठिका आपल्याला म्हणता येईल. त्याविषयी आपण काही थोडक्यात माहिती घेऊया.
खरं तर लोकप्रशासनाच्या संघटनेत सुधारणा घडवून आणण्याची गरज भारतातील प्रशासकीय परकीय राजवटीमध्येच प्रशासकीय व्यवस्थेमध्ये इंग्रजी सत्तेला देखील जाणवलेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे इंग्रज सरकारनं प्रशासनात सुधारणा घडवून आणण्याच्या संदर्भात काही समित्या काही आयोग यांची नियुक्ती आपल्याला केलेली दिसून येते आणि त्यासंबंधीचा पहिला जो प्रयत्न झाला होता तो खरं तर 1854 साली ब्रिटिशांनी केला होता आणि तो भारतीय सनदी सेवा विषयक समिती अशी समिती नेमली होती त्याचा आपल्याला उल्लेख करता येईल. त्यानंतरच्या काळातही त्या सरकारने ब्रिटिश सरकारने प्रशासकीय सुधारणेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या समित्या आणि आयोग यांची नियुक्ती केलेली दिसून येते. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की 1886 साली सार्वजनिक सेवा आयोग हा ब्रिटिशांनी नेमला होता. तो महत्त्वपूर्ण होता त्या काळामध्ये प्रशासकीय सुधारणांच्या दृष्टिकोनातून. त्याचबरोबर विकेंद्रीकरणासंबंधीचं रॉयल कमिशन जे 1907ला नेमलेलं होतं त्यांनी 1909ला रॉयल कमिशननी शिफारशी सादर केल्या होत्या आणि त्याच खरं तर त्या शिफारशींच्या आधारावर जो मोर्लोमेंटो सुधारणा कायदा झाला होता 1909ला तो आपल्याला सांगता येईल की विकेंद्रीकरण हा तर त्याचा महत्त्वपूर्ण विषय होता. त्याचबरोबर प्रशासकीय सुधारणा देखील त्यांनी महत्त्वपूर्ण केलेले दिसतात. त्यानंतर भारतातील सार्वजनिक सेवांसंबंधीचं रॉयल कमिशन जे 1912 आणि 15 या काळात 12ला नेमलं 15पर्यंत त्याच्या शिफारशी आलेल्या दिसून येतात की सार्वजनिक सेवांसंबंधीचं हे रॉयल कमिशन होतं. त्यानंतर भारत सरकार सचिवालय कार्यपद्धतीची एक समिती गठीत केली होती आणि या समितीने प्रशासकीय सुधारणा 1919 साली त्या सुचवलेल्या होत्या. याही व्यतिरिक्त आपण वर म्हटल्याप्रमाणे इंग्रज सरकारचा प्रशासनाविषयीचा जो दृष्टिकोन होता आणि स्वतंत्र भारताच्या सरकारचा प्रशासनाविषयीचा जो दृष्टिकोन होता या दोनही दृष्टिकोनांमध्ये महत्त्वपूर्ण आपल्याला फरक असल्याचा दिसून येतो. इंग्रज सरकारने प्रामुख्याने राजकीय स्थैर्यावर भर दिलेला होता आणि म्हणून त्यांनी ज्या सुधारणा केल्या त्या विशेषतः पोलीस प्रशासनामध्ये असेल महसूल प्रशासनामध्ये असेल आणि त्यातल्या त्यात कायदा आणि सुव्यवस्था ही त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाची बाब होती आणि म्हणून त्या दृष्टीनं त्यांनी राजकीय स्थैर्य कसं निर्माण करता येईल या दृष्टीने ह्या प्रशासकीय सुधारणा केल्या. त्यामुळे त्याचा प्रशासकीय सुधारणांसंबंधीचा जो उद्देश होता तो संकुचित स्वरूपाचा होता मर्यादित स्वरूपाचं. त्यातून फार काही अशा मोठ्या प्रशासकीय सुधारणा घडल्या किंवा प्रशासनाची कार्यक्षमता कशी वाढली या दृष्टीनं तो अत्यंत मर्यादित दृष्टीने त्या गोष्टींचा विचार त्या काळात आपल्याला झालेला दिसून येतो आणि म्हणून इंग्रज सरकारच्या प्रशासकीय सुधारणांच्या प्रयत्नाला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मर्यादा पडलेल्या दिसून येतात आणि त्या धर्तीवर स्वतंत्रोत्तर काळामध्ये भारत सरकारने जे प्रशासकीय सुधारणा घडवून आणल्या आणि ते प्रशासकीय सुधारणांची जी गरज भारतीय व्यवस्थेला प्रशासकीय व्यवस्थेला वाटत होती त्या दृष्टीने त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि मग स्वतंत्रोत्तर भारतातील प्रशासकीय सुधारणा कोणत्या आहेत आणि त्यातील महत्त्वपूर्ण प्रशासकीय सुधारणा यांची आपण पुढील भागामध्ये माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.